नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण खुशखबर कधी देत नाही आणि खुशखबर कधी देत नाही याचा अर्थ असा नाही, पण एखादी गोष्ट मीच केली, आपणच केली आणि सगळ्यात पहिल्यांदा आपणच सांगतो अशातलं भाष्य कधीही करत नाही. जरी या बाबतीतली अपडेट 2 दिवसापासून आलेली असली तरीसुद्धा इतर यूट्यूबर्स आज घाई गडबडीने त्या संदर्भात व्हिडिओ देणार आणि तुम्ही सगळ्यांचे चेक करणार हे आपल्याला माहीत होतं. पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला वारंवार आणि पूर्वीपासून सांगत आलेलो आहे, सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की एप्रिलच्या एंडपर्यंत, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या लॉग इनमध्ये त्यांना जाहिराती अपलोड करण्याची सोय देण्यात येईल. आणि ते खरं झालेलं आहे. एप्रिलच्या शेवटच्या दिवशी का होईना ते टॅब उपलब्ध झालेला आहे आणि संस्थांना जाहिराती अपलोड करण्याची सुविधा मिळालेली आहे. आपण दुसरं एक भाकीत केलेलं आहे की मेमध्ये जाहिराती येतील आणि मेमध्ये जाहिराती येतील हे म्हणत असताना, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात म्हणत असताना आपण हेही सांगितलं होतं की ते बोलत असताना की यामध्ये 19-20 होऊ शकतं. आता 19-20 यामध्ये 8-10 दिवसाचा फरक पडणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला जाहिराती दिसायला लागतील याविषयी आता मला काहीही शंका राहिलेली नाही. म्हणजेच आपण जे बोललो ते झालेलं आहे आणि हे अनुभवाचे बोल होते. यापूर्वीची जी 2017, 2022 आणि आता 2025ची प्रक्रिया पाहितलेली आहे, त्यामुळे कुठे काय होऊ शकतं आणि शासन स्तरावरील हालचाली, यापूर्वीचे GR हे काढून एक अंदाज सहजपणे कुणीही व्यक्त करू शकत होतं. उगाच वाचाळ बडबड करण्याची आपल्याला सवय नाही. त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस पुरावेही सांगितलेले आहेत. कधीकधी तुमच्या निगेटिव्ह कमेंटचा सुद्धा सामना करावा लागतो, कारण तुमचं संयम संपत आलेला असतो. पण ध्यानात ठेवा, आपण एप्रिलमध्ये म्हटलं होतं तर एप्रिलच्या एंडमध्ये तरी तुमच्या आपल्या संस्थांच्या लॉग इनमध्ये जाहिराती उपलब्ध अपलोड करण्यासाठी टॅब मिळालेला आहे. आणि जे विद्यार्थी वारंवार विचारणा करत आहेत की सर प्रिफरन्सबद्दल व्हिडिओ बनवा, विशेषतः आपल्याकडे जे बॅच घेतलेले विद्यार्थी आहेत, मेंटॉरशिप बॅच घेतलेले जे विद्यार्थी आहेत ते जे वारंवार म्हणत आहेत, त्या पुनश्च एकदा त्यांना सांगतो की जाहिराती पडल्यानंतर आपण या संदर्भामध्ये व्हिडिओ देणार आहोत, कारण त्यावेळेस आपल्याला प्रत्येक विभागातील जागांविषयीची माहिती कळेल. आणि जे 232 विद्यार्थ्यांनी आपले मेंटॉरशिप बॅच घेतलेले आहे त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे अजूनही मोबाईल क्रमांक, जवळपास 12-13 विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आपल्याकडे पोहोचलेले नाहीत. त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना आहे की त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक व्हॉट्सअप ग्रुपला किंवा सेपरेटली हाय म्हणून पाठवावं, स्वतःचा स्क्रीनशॉट पाठवावा. आणि त्या संदर्भात आपण अजून फक्त 68 विद्यार्थ्यांनाच मेंटॉरशिप बॅचमध्ये घेणार आहोत, कारण आपण 200 विद्यार्थी झाल्यानंतर मेंटॉरशिप बॅच बंद केली होती. त्यानंतरही आपण मेंटॉरशिप बॅच विद्यार्थ्याच्या आग्रहाचं ओपन केलेली आहे. टोटल 232 विद्यार्थी आपल्याकडे सध्याच्या घडीला जॉईन झालेले आहेत. आणि आपल्याला जी तिसरी बॅच आहे ही फक्त आपल्याला 100चीच बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती क्लोज करायची आहे, कारण आपण जास्त विद्यार्थ्यांना, 300 विद्यार्थ्याच्या वर विद्यार्थ्यांना या बाबतीमध्ये प्रत्यक्षपणे गायडन्स देऊ शकणार नाही आहोत. या व्यतिरिक्तही काही विद्यार्थी असतील ते डायरेक्ट मला फोन करू शकतात, त्यांचंही मार्गदर्शन केले जाईल. पण हे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाची, ज्यांच्या मेंटॉरची भूमिका आपल्याला निभवायची आहे, त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की ज्यांनी नंबर अजून दिलेले नाहीत त्यांनी ते नंबर नक्कीच परत एकदा सेंड करावेत आणि स्वतःची माहिती स्क्रीनशॉटसह पाठवावी. चॅनलला जॉईन जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. पुढील अपडेटसाठी धन्यवाद.